नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. PM पोषण ॲप हे जे आहे, या ॲपमध्ये आपण दैनंदिन विद्यार्थ्यांची जी पोषण आहारासंदर्भातली माहिती आपण नोंदवत असतो. आणि गेल्या आठवड्यापासून पोषण आहाराचं जे ॲप आहे ते व्यवस्थित चालत नाही आहे. तर त्याचं कारण काय आहे तेच आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. त्याच्याबद्दलची समस्या जी आहे ती आपण सोडवणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा, हे PM पोषण ॲप उघडल्यानंतर हे असंच चालत राहते. याच्यामध्ये काहीच आपल्याला पुढे जात नाही, माहिती काहीच दिसत नाही, ब्लँक आहे. पण याच्यात बॅकचं बटन दाबलं की असं येतं बघा लिहून. आणि मग असं आल्यानंतर ना आपण ओके नाही, कॅन्सलचं बटन दाबायचं आहे. जे कॅन्सल दिसते आहे ते याला क्लिक करायचं आहे. आपण क्लिक केल्यानंतर मग आपल्यापुढे पुन्हा ते ओपन होतं. ओपन झाल्यानंतर माहिती आपली भरली जाते आणि मग शेवटी जेव्हा आपण ही माहिती पुढे फॉरवर्ड करायची आहे का असं जेव्हा विचारणा होते, तर त्यावेळेस जेव्हा आपण ओके म्हणतो तर तेव्हा ती माहिती फॉरवर्ड न होता आपल्यासमोर एक मेसेज येतो बघा कोणता. कृपया आपल्या मोबाईलमधील सध्याचे PM पोषण ॲप अनइन्स्टॉल करून PM पोषण पोर्टल डाउनलोड PM पोषण ॲप येथून नवीनतम आवृत्तीचे PM पोषण ॲप इन्स्टॉल करावे. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करावा. तर याच्यावर आपण ओके करायचं आहे आणि इथून आपण याच्यातून बाहेर यायचं आहे. हे ॲप डिलीट करायचं आहे, मोबाईलमधलं अनइन्स्टॉल करायचं आहे. आणि त्यानंतर क्रोम ब्राउझर क्लिक करून तुम्ही गुगल क्लिक करून MDM पोर्टलला जायचं. आपलं अशा प्रकारे इंटरफेस दिसतो आणि तिथे त्याच्यावर क्लिक केलं की आपल्यापुढे असा काहीसा इंटरफेस येतो, दुसरं पेज ओपन होतं. आणि इथे वरच्या बाजूला सगळ्यात बघा, तिथे डाउनलोड म्हणून एक छोटंसं लिहिलेलं दिसतं आहे. त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे 2 ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये आपल्याला डाउनलोड PM पोषण ॲप या सेकंड याला क्लिक करायचं आहे. आणि केल्यानंतर आपल्या पुढे ते इन्स्टॉल होण्याची प्रक्रिया चालू होते. इन्स्टॉल झालं की ओके करायचं आणि मग त्याला ओपन करायचं. आपलं पोषण आहाराचं ॲप पूर्ववत चालू होतं.